द्या, पण पाटील म्हटले तुमची घटना काय सांगते, या घटनेत बदल करणारे तुम्ही कोण आहात, कायदा काय सांगतो. म्हणून आता कुणीही बाजूला जाण्याची शक्यता नाही. सर्वांनी एकमुखाने नारायणगडाचा विकास झाला पाहिजे हा सर्वांना संदेश. आणि या ठिकाणी सर्व ट्रस्ट मंडळे, या ट्रस्ट मंडळाने सुद्धा आता कामं वाटून घेतले पाहिजे. आता मला काही भेटत नाही, मग जे आळंदीचं काम असेल, पैठणचं काम असेल, पंढरपूरचं काम असेल, आता पैठणचं काम दुसरा मजला हे 2-3 दिवसात पडत आहे. 3 कोटी गेले तिथं, अजून एक विश्वस्त तिथं गेला नाही. सर्व मला विचारा, मग गेला पाहिजे. आता हे ज्याने त्याने एकाने पंढरपूरचं काम वाटून घेतलं पाहिजे, नारायणगडचं घेतलं पाहिजे, पैठणचं घेतलं पाहिजे, आळंदीचं घेतलं पाहिजे. हे काम वाटणी आता आपण एक दिवशी बसू, ठरवू, कोणी काय काय काम करायचं हे नक्कीच वाटून घेतलं पाहिजे. नंतर त्याला वेग आल्याशिवाय राहणार नाही. हे विश्वस्त मंडळाला विनंतीने आव्हान करत आहे. आणि या ठिकाणी जे आपलं एवढं मोठं भव्य स्मारक उभा राहत आहे हे समाजासाठी आहे. 2 रुपये कमी असले तरी आम्ही त्याची वाट पाहणार नाही, काय असेल तर. आणि म्हणून हे समाजासाठी करायचं आहे. याच्यासाठी आम्ही विश्वस्त मंडळ बसू. काही म्हणतात इथं करायचं, काही म्हणतात पाठीमागे करायचं. मग काय ठरल ते आमच्या विचाराने. मागं जास्त जागा भरपूर आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे समाजासाठी मंगल कार्यालयाची उभारणी केलेली आहे. म्हणून याला सहकार्य कोणाचंच नाही. गड काय खर्च लागल ते गड खर्च करीन या मंगल कार्यालयामध्ये. आम्ही कोणाकडे रुपये मागणार नाही आणि द्यायचं असलं तरी आम्ही नाही म्हणणार नाही. आणि म्हणून समाजाला आव्हान आहे. Subscribe to my channel.